नमस्कार. हाऊसिंग वर्ल्ड सेवा सहकारी संस्था यांच्या माध्यमातून आज आपण महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 101 व आताच नवीन जो कायदा पास केलेला आहे 154B यामधील कलम 29 याप्रमाणे गृहनिर्माण सहकारी संस्थेचे थकीत वसुली कशी करण्यात यावी याबद्दलचे मी आज आपणास काही महत्त्वाच्या गोष्टीवर, त्याचसोबत कायद्यातील तरतुदीवर व नवीन कायद्यातील बदलावचे काही ठराविक मुद्द्यावर आपल्याशी चर्चा व मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझं नाव ॲडव्होकेट चंद्रकांत निकम. मी नवी मुंबईमध्ये गृहनिर्माण संस्थांचे वसुली अधिकारी म्हणून कार्य करत असून त्याचसोबत पॅनल ऑडिटर व प्रशासक काही गृहनिर्माण संस्थेवर कार्य करत आहे. तर आपण आता सुरुवात करतो गृहनिर्माण संस्थेमध्ये वसुली हा विषय. प्रामुख्याने गृहनिर्माण संस्थेमध्ये सगळ्या संस्थेतील 70 to 80% कलेक्शन होत असतं, तरीही एक 20% ते 25% इतकी अमाऊंट थकीत स्वरूपाची आपल्याला संस्थेच्या बॅलन्स शीटवर दरवर्षी दिसताना पाहता येते. तर ही थकीत रक्कम जाण्यासाठी 3 लोक आपण जबाबदार आहोत. सर्वप्रथम आपण संस्थेचे जे व्यवस्थापक समिती असते ती काही गोष्टीमध्ये फेल्युअर करत असते, त्यामुळं त्या मेंटेनन्सच्या ड्यूजमध्ये वाढ होत असते. दुसरी आपली जी वार्षिक सर्वसाधारण आहे ती वार्षिक सर्वसाधारण योग्य निर्णय घेत नसल्यामुळे किंवा एजीएम किंवा एचजीएम मध्ये ह्या विषयाबाबत सविस्तर चर्चा होणे गरजेचे असताना व कायदेशीर मार्गाने चर्चा होणे गरजेचे असताना ती न झाल्यामुळे ती थकीत रक्कम वाढण्यास आपल्याला प्रामुख्याने दिसते. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची म्हणजे सहनिबंधक किंवा डीडीआर आणि संस्थेचे जे काही संचालक आहेत यांच्यामध्ये काही कायद्यातील जे मार्गदर्शन आवश्यक असतं ते नसल्यामुळे ह्या आउटस्टँडिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. तर हे प्रमुख आउटस्टँडिंगचे कारण आहे. काही संस्थेमध्ये जाणीवपूर्वक दिले जात नाही, तर त्याच्यावरही संस्थेच्या आत्ताच्या कायद्यानुसार खूप कडक अटी आलेल्या आहेत. तर त्याच्यावर मी आपल्याला आज कायदेशीर आणि प्रॅक्टिकल दोन्ही एक्सप्लेन करतोय. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 हा कायदा संस्थेचा प्रत्येक गृहनिर्माण संस्थेला लागू आहे. पण त्याच्यातल्या काही तरतुदी ह्या सहकारी संस्थेसाठी ठीक आहेत, पण गृहनिर्माण सहकारी संस्थेसाठी ज्या आहेत त्या थोड्या किचकट आणि म्हणजे कायद्याच्या दृष्टिकोनातून लांब खेचणाऱ्या स्वरूपाच्या होत्या. त्यावर थोडंसं महाराष्ट्र शासनाने आपल्या काही आमदारांच्या मागणीनुसार एक गृहनिर्माण संस्थेसाठी नवीन चॅप्टर आणला गेला. तो चॅप्टर नवीन आपला 9 मार्च 2019 रोजी तो सुधारित अधिनियम 2019 म्हणून मान्यता देण्यात आला. तर ह्या कायद्यामध्ये म्हणजे जे 2019ला जो कायदा आलेला आहे त्याच्यामध्ये वसुलीची प्रक्रियेबद्दलची डेफिनेशन किंवा त्याच्याबद्दलची प्रक्रिया चेंज करण्यात आली. आता ह्या कायद्यामध्ये 2019च्या जो सुधारित कायदा आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम काय झालं, डेफिनेशन काही चेंज केला, म्हणजे त्याच्या व्याख्या बदलण्यात आल्या. तर व्याख्या म्हणजे काय आहे, कसूरदार. आता सर्वात आपल्याला मोठा प्रश्न पडतो की कसूरदार म्हणायचं कोणाला, कारण का एक कोण म्हणतो की 10,000च्या आउटस्टँडिंग वरती असेल तो आउटस्टँडिंग डिफॉल्टर आहे, कोण म्हणतो नाही आमची 5,000 आउटस्टँडिंग असेल तो डिफॉल्टर असतो, काही लोक म्हणतात नाही आम्ही 50,000 झाल्यानंतर आम्ही त्याला डिफॉल्टर घोषित करतो. म्हणजे जी काही त्यांचे डेफिनेशन एक कायदेशीर बाब आहे ती चेंज झाली महत्वाची आहे. तर ह्या सुधारित कायदा 2019 मध्ये ह्या कसूरदाराची डेफिनेशन मध्ये महत्वाचा मुद्दा काय केला की नोटीस बजावल्याच्या दिनांकापासून 3 महिन्यात देणी देण्यात कसूर करील असा सदस्य. म्हणजे तुमचा मेंटेनन्स 500 असेल तर 3 महिन्याचा 1,500 रुपये त्यांनी पेड केला नाही तर तो कसूरदार होतो. पण ह्या कसूरदारच्या डेफिनेशन मध्ये त्याला एक शब्द वापरलेला आहे की नोटीस बजावल्याच्या दिनांकापासून. म्हणजे
तुम्ही असं अंदाज नाही बांधणार किंवा तो देणं लागतोच असं एक बोललं जातं असं न वाक्य करता त्याला एक प्रकारचं लिखित स्वरूपाचं नोटीस बजावण्यात येणं गरजेचं आहे. आणि ही नोटीस बजावल्याच्या 3 महिन्यापासून, एक्झाम्पल आता आपण एप्रिलमध्ये बिल देतोय तर एप्रिल मे जून हा 3 महिन्याची त्या व्यक्तीला मुदत दिली जाते. एप्रिल मे जून संपले त्याच्यानंतर तो 1 जुलैला जर त्या दिवशी संस्था त्याला डिफॉल्टर म्हणून घोषित कायदेशीर मार्गाने करू शकते. पण त्यासाठी त्याला 1 तारखेला किंवा 2 तारखेला 1 जुलैला किंवा 2 जुलैला त्याला संस्थेने नोटीस पाठवणे गरजेचं आहे. बिल पाठवलंय, लिखित स्वरूपाची एंट्री झाली, पण ती नोटीस ह्या स्वरूपाचं कन्सिडर करणं अवघड होतं. कारण का बिल आणि नोटीस ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फरक असतो. बिल हा संस्थेने पास झालेला आहे त्याची सर्वसाधारण सगळ्यांना दिली जाते. नोटीस हा त्या पर्टिक्युलर व्यक्तीसाठी पर्टिक्युलर सब्जेक्टिव्ह दिली जाते. त्यामुळं बिलामध्ये आणि नोटीसमध्ये आम्ही त्याच्यामध्ये फरक करतो. कायद्याच्या दृष्टिकोनातून काही लोकांचं कन्सिडरेशन आहे की बिल दिल्यानंतर त्याला नोटीस देण्याची गरज नाही, पण हे एक मार्गाने थोडं चुकीचं वाटतं. कारण का नोटीस पर्टिक्युलरली दिलं जातं, म्हणजे तुमचे ड्यूज आहेत म्हणून किंवा तुमचं कार पार्किंगचा इश्यू आहे म्हणून किंवा त्याच्यामध्ये स्पेसिफाईड मुद्दा केलेला असतो. त्यामुळं त्याच्यात तो नोटीसमध्ये त्या शब्दांचं सगळं वर्णन जे गरजेचं असतं ते केलं जातं, म्हणून त्याला नोटीस देणं गरजेचं आहे. तर आपल्याला आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा समजला की 3 महिने नोटीस. मग तुमचे 5,000 पर मंथ मेंटेनन्स आहे तर 15,000 जी ड्यूज होती आहे तोपर्यंत तो डिफॉल्टर होत नाही. 16,000 त्याची ड्यूज झाली, 3 महिन्याचे कालावधी संपला की तो तुमच्यासाठी संस्थेसाठी तो कसूरदार म्हणून घोषित होईल, पण त्याला नोटीस पाठवणं गरजेचं. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही नोंद करून घ्या. आता सगळ्यात महत्वाचा, आता कसूरदार झाला मग आता देणी म्हणजे अमाऊंट ठरली पाहिजेत. कोणी म्हणेल 3 महिने झाले 100 रुपये दिला नाही म्हणून तो डिफॉल्टर होईल का? तर नाही. याच्यामध्ये देणी म्हणजे ड्यूज वर एक क्लॅरिटी आलेली आहे. आता देणी ह्या शब्दाचं पण डेफिनेशन मध्ये काय केलंय, सदस्य यांच्याकडून अधिनियम व उपविधी यांच्या तरतुदीनुसार, काय समजलं याच्यामध्ये, सदस्य म्हणजे जो पण काही तुमचा मेंबर आहे यांच्याकडून अधिनियम म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 ह्या कायद्यान्वये, त्याच बरोबर उपविधी, आपल्याला माहिती आहे मॉडर्न बॉयलर्स आपल्याकडे 2014चं आता सगळ्या संस्थेने अडॉप्ट केलेलं आहे. तर त्या उपविधीत आणि अधिनियमात जी काही ठरवलेली प्रोसिडिंग आहे त्या पद्धतीनं त्याला तरतूद लिखी नोटीस बजावून मागणी केलेली रक्कम, आता ह्याच्यात परत तीच वाक्य आली कसूरदाराचीच की ह्याच्यामध्ये तुमची पर्टिक्युलर रक्कम आली पाहिजेत. ही नोटीस तुमची लिखित स्वरूपाची असली पाहिजेत. ही नोटीस तुमच्या उपविधीतील तरतुदीचं पालन केलेलं पाहिजेत. ह्या नोटीसमध्ये अधिनियम 1960चं महाराष्ट्र पालन केलं पाहिजेत. म्हणजे ह्या सगळ्या 4 गोष्टी तुम्ही कन्सर्न कराल आणि जी त्या नोटीसमध्ये अमाऊंट तुम्ही मेन्शन केलेली आहे ती देणी झाली. आता काही लोकांचे याच्यावर ऑब्जेक्शन येईल की देणीमध्ये काही डिस्प्युटेड मॅटर्स आहेत, काही इंटरेस्ट मॅटर्स आहेत, काही रिपेअर मॅटर्स आहेत, काही कन्व्हेन्स डीडचे चार्जेस आहेत, काही लिगल फीचे आहेत. ही देणी होऊ शकते का? हाच प्रामुख्याने सुधारित अधिनियम मध्ये बदलाव करण्यात आला. कारण ह्याच्या अगोदर जो 1960 मधील कायदा होता त्याच्यामध्ये मेंटेनन्स वाक्य वापरलं होतं. म्हणजे तुमचा सर्व्हिस चार्जेस हा एक जनरली तुमचा देणीमध्ये कन्सिडरेशन होत होता. ह्या बाकीच्या रिपेअर असेल, कन्व्हेन्स असेल, लिगल फीज काय असेल किंवा इतर काही ज्या काही आहेत त्याच्यामध्ये कन्सर्न्स क्रिएट कमी होता. पण सुधारित अधिनियम 2019चा जो आलेला आहे 9 मार्च 2019ला, त्याच्यामध्ये देणीचं डेफिनेशन मध्ये सर्व रक्कम, मला असं वाटतं की आता याच्यात काही प्रश्न तुमचा नसावा, सर्व रक्कम इन्क्लुडिंग तुमचा रिपेअर फंड, तुमचा कन्व्हेन्स, तुमचा काही सिडको किंवा इतर काही तुमचे चार्जेस प्रॉपर्टी टॅक्स काढले ती, तुमची काही इंटरेस्ट अमाऊंट, काही पेनल्टी अमाऊंट, ह्या सर्व अमाऊंटला देणी ह्या डेफिनेशन मध्ये बसवलेला आहे. पण याच्या 2 वाक्य तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. एक,
सगळ्यात म्हणजे अधिनियमाचं पालन करून तुम्ही ती रक्कम ठरवली पाहिजेत. त्याचबरोबर उपविधीमध्ये ज्या बायलॉज मध्ये प्रोव्हिजन्स केलेले आहेत त्या तुम्ही त्याचं पालन करून ती रक्कम डिफाईन केली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे ह्या दोन गोष्टीवर तुमचा जास्त फोकस देणीमध्ये क्रिएट होतो. मला असं वाटतं ह्या दोन गोष्टीनंतर देणी पाठ झाल्यानंतर एक आपल्याला सुरुवात होती की आता ह्या मेंटेनन्स आली रक्कम कशी. आता आपण सर्वजण वार्षिक सर्वसाधारण सभा घेतो किंवा अॅन्युअल जनरल सभा घेतो. ह्या दोन सभेमध्येच तुमच्या मेंटेनन्सची अमाऊंट ठरली पाहिजे. म्हणजे इथे तुमचा पहिला प्रॉब्लेम काय होतो की मेंटेनन्स तुमचा फिक्स झालेला असतो. कधी ज्यावेळी बिल्डरनी तुमची संस्था हँड ओव्हर केली, ज्यावेळी बिल्डरनी तो काय रेट कॅल्क्युलेशन केला, तीच रक्कम तुमची चालू असते. ते कुठल्याच ईजीमध्ये त्याच्यावर डिस्कस झालं नसतं, अप्रुव्हल झालं नसतं, रिझोल्युशन पास केलं नसतं. यामुळे काय मोठ्या प्रमाणात होतो की देणी अमाऊंटच तुमची डिफाईन नाही. जर तुमची देणीच डिफाईन नाही झाली किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेने त्याला मंजुरी दिली नाही तर ती ॲज उपविधीतील तरतुदीचं पालन केलंय असं म्हणू शकत नाही. तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचा उपविधीमध्ये किंवा अधिनियम 1960 मध्ये तुम्हाला कलम 75 सेक्शन 75 मध्ये वार्षिक सभेचं तुम्हाला प्रोव्हिजन दिलेली आहे. म्हणजे तुम्ही कुठलाही मेंटेनन्स फिक्स करण्याचा अधिकार हा मॅनेजिंग कमिटीला नसून तो पूर्णपणे वार्षिक सर्वसाधारण सभे किंवा अॅन्युअल जनरल ह्या सभेलाच अधिकृत दिलेला आहे. म्हणजे ह्या सभेमध्ये तुमचा जो पण काय मेंटेनन्स होतोय तो फिक्स झाला पाहिजे. जर इथंच तुम्ही चूक केला असाल तर पुढे तुम्ही लिगलिटीज मध्ये जाताना त्याच्यावर तुमच्यावर किंवा त्या केसवर फरक पडू शकतो. तर माझी सर्व जे काही आपण आता व्हिडिओ पाहतोय ह्या सर्वांना माझी विनंती आहे की ही रक्कम बिल्डरच्या कालावधीतली आहे तर तुमच्या वार्षिक साधारण सभेमध्ये किंवा अॅन्युअल जनरल मध्ये त्याला घेऊन मंजुरी करणं कंपल्सरी आहे. चला, आता एक तुमची अमाऊंट फिक्स झालेली आहे. आता सेक्शन 75 मध्ये तुम्हाला दिलेले अॅन्युअल किंवा 76 ह्याचा तुम्ही प्रोव्हिजन केला, पण जर त्याच्यामध्ये तुम्ही उपविधीचं जर व्हायोलेशन केलं असेल तर ती अमाऊंट तुमची कन्सिडरेशन होणं मुश्किल होणार. कारण का उपविधीमध्ये त्या मेंटेनन्स कुठल्या ह्याच्यामध्ये घ्यायचा त्याचं तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन शेअर केलेली आहे. जर त्या बायलॉजच्या व्हायोलेशन करून तुम्ही मेंटेनन्स फिक्स केलेला असेल तर त्याच्यावर लिटिगेशन क्रिएट होऊ शकतं. ती अमाऊंट म्हणजे डिस्प्युटेड होऊ शकते किंवा त्याच्यावर कोर्ट कन्सर्न्स क्रिएट होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही उपविधीतील जे प्रोव्हिजन्स दिले आहेत, आता मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला एक्सप्लेन करणार नाही कारण का उपविधीमध्ये तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाचं अलग अलग केलेलं आहे. एक्झाम्पल, आता तुमचा मेंटेनन्स किंवा सर्व्हिस चार्जेस आपण म्हणतो तो स्टँडर्ड केलेला आहे. म्हणजे तुमचा 4 BHK असेल नाही तर 1 RK असेल किंवा 1 BHK असेल, सर्वांना तो सर्वसाधारण. वॉटर चार्जेस असेल तर तो टॅपच्या कॅल्क्युलेशन बेसिसवर आहे. रिपेअरचा आहे काय काम तर तो तुमचा एरियाच्या बेसिसवर आहे. जर तुमचा तो मेंटेनन्स पार्ट आहे हा उपविधीतील तरतुदीप्रमाणे असेल तर तो सर्वसाधारण तुमच्या उपविधीतील तरतुदीप्रमाणे झाला पाहिजे. जर ह्या उपविधीतील तरतुदीचं पालन करून जर तुम्ही तो बिल बनवलेला आहे, पार्किंग चार्जेस ठरवलेले आहेत, इंटरेस्ट, काही लोकांचा मला ह्याच्यावर एक मोठा मुद्दा मिळतो की इंटरेस्ट बायलॉज मध्ये लिहिलेला 21% चला 21% लावू. हे चुकीचं आहे. तुमचा इंटरेस्ट हा तुमच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठरला पाहिजे. जर तो तुमच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठरला नसेल तर त्या अमाऊंटवर तुमच्या डिस्प्यूट होऊ शकतो किंवा ती अमाऊंट तुम्हाला पुढे जाऊन कोर्ट कन्सर्न्स क्रिएट होऊ शकतात आणि ती अमाऊंटवर तुमच्या लिटिगेशन होईल. त्यामुळं ही अमाऊंट तुम्ही सर्वसाधारणपणे वार्षिक सर्वसाधारण सभेत किंवा अॅन्युअल जनरलमध्ये तुम्ही घेणं कंपल्सरी आहे. आता सर्वात महत्वाचं पार्ट असा आहे की
एजीएमचं पालन करून तुम्ही अमाऊंट ठरवली, एजीएमचं पालन करून तुम्ही सर्व डिसिजन घेतले, म्हणजे तुमची अमाऊंट फिक्स झालेली आहे. तर ह्या एजीएम मध्ये तुम्ही जो काय डिसिजन घेतलेला आहे त्याच्यामध्ये जर बिलाचं मंथली, क्वार्टरली किंवा जे काय तुमच्या एजीएमच्या अप्रुव्हल प्रमाणे बिलं जर संस्थेतून दिली नसेल तर पुन्हा वादविवाद होऊ शकतो. त्यामुळं संस्थेला एक विनंती आहे की त्यांचा जो काही ठरलेला आहे त्या पद्धतीनं डिमांड इनव्हॉइस त्या लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये बायफ्रिकेशन होणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सिंकिंग फंडचं तुमचं डिफाईन होणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये एज्युकेशन ट्रेनिंग फंडची प्रोव्हिजन असणं गरजेचं आहे. ह्या जर गरजा नसतील, सर्वसाधारण एक समजा तुमचं 500 स्क्वेअर फीट एरिया इंटू ₹2 ₹1000 मेंटेनन्स बी असं बिल पाठवलं तर ते उपविधीचं व्हायोलेशन झालेलं असणार आहे. त्यावर परत रजिस्ट्रार किंवा डीडीआर मध्ये केस होऊ शकते. त्यामुळं उपविधीतील प्रोव्हिजनचं तुम्ही पहिलं ह्याचं पालन करणं गरजेचं आहे. ह्या सर्व गोष्टी मी का तुम्हाला सांगतोय 101च्या केसमध्ये, कारण का ही तुमच्या अमाऊंटच जर फिक्स नसेल झाली तर पुढे जाऊन तुमच्या त्या गोष्टीवर वादविवाद होणारच आहे. तुमची जे कोणी ती केस 101चे डीडीआर किंवा रजिस्टरला फाईल करेल तिथे ती 6 महिने वर्षभर केस चालणार. कारण का समोरचे जे तक्रारदार आहेत त्यांचे वकील ह्या ज्या कायद्यातील जे तुम्ही चुका केलेल्या आहेत त्यावरच फोकस करून त्याच्यावरच तो लिटिगेशन क्रिएट करून तुमची जी काय ऍप्लिकेशन केलेली आहे रिकव्हरी सर्टिफिकेटसाठी ते तुम्ही तिथे सक्सेस होऊ शकत नाही. त्यामुळं ह्या मी गोष्टी बारीक आहेत पण महत्वाच्या आहेत. कारण का मी एक प्रॅक्टिस करतो वकील कोर्टामध्ये, त्यावेळी आम्हाला समोरच्या पार्टीचे काही चुका आहेत, विकनेस आहेत ते आम्ही फाइंडिंग करतो आणि त्याच्यावरती केस आम्ही जिंकतो. तर माझी ह्या सभासदांना विनंती आहे की तुम्ही ह्या बारीक गोष्टींकडे लक्ष गांभीर्याने द्या, त्यावेळेस तुम्ही ह्या सक्सेस होऊ शकताय. रिकव्हरी आजकाल खूप सोपी प्रोसेस झालेली आहे. पण तुम्हाला जर रजिस्ट्रार किंवा डीडीआर कडे केसेस बघितल्या तर 6 महिने वर्षभर केसेस चालत असतात. कारण फक्त ह्या मॅटरमुळे की मेंटेनन्स कॅल्क्युलेशन चुकलेलं आहे, एजीएम मध्ये अप्रुव्हल नाही, इंटरेस्टचं हे नाही आहे चुकलं, काही इंटरेस्टवर इंटरेस्ट लावलेले आहेत, काही बिलाचं मागच्या ऑडिट नाही केलेलं, म्हणजे ह्या गोष्टीवरती हेअरिंग चालत राहते. तर आता तुम्ही 75 आणि 76चं जर पालन करून जर बिल बनवलेलं आहे, उपविधीच्या पालनानं बिल बनवलं आहे, हा मॅटर तुमचा इथे संपला. म्हणजे तुम्ही महत्वाच्या 2 गोष्टी केलेल्या आहेत. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण सिंकिंग फंड घेतो, एज्युकेशन ट्रेनिंग फंड घेतो किंवा रिपेअर फंड घेतो, ह्या स्टॅट्युटरी प्रोव्हिजन्स आहेत. काही लोक मी बघितले एज्युकेशन ट्रेनिंग फंड मेंटेनन्सला यूज करतात, सिंकिंग फंड ही मेंटेनन्स मध्ये डे टू डेच्या ट्रान्झॅक्शन मध्ये यूज करतात. ह्यामुळं परत काय होतं की ज्या कामासाठी तुम्ही जे पैसे काढताय तो सक्सेस न करता तुम्ही दुसऱ्या गोष्टीकडे जाताय. तर माझं एक ह्यावर सभासदांना विनंती आहे की ज्या कामासाठी तुम्ही फंड घाला त्यासाठीच तो तुम्ही खर्च करणं गरजेचं आहे. आता ह्याच्यानंतर उरलं काय होतं, सेक्शन 81ची प्रोसेस चालू होती. तुमचं बिल बनवलं, बिल बनवल्यानंतर त्याला नोटीस पाठवले, त्याला डिमांड केलेली आहे कायद्यातील. ह्याच्यानंतर तुमचं अकाउंट 81 मध्ये त्याची अमाऊंट तुम्हाला डिफॉल्टरच्या लिस्टमध्ये ऑडिटरनी सर्टिफाय केली पाहिजे. आता काही ऑडिटर्स आपल्या ह्याच्यामध्ये आहेत, तर ऑडिटर्स न काही मेंबर्सकडनं कन्फर्म करता ते डिक्लेअर करतात. पण ऑडिटरनी अशा काही डिफॉल्टर्स ज्या अमाऊंट आहेत त्याच्यामध्ये मोस्टली लिटिगेशन क्रिएटेड असतं. त्यामुळं अशा अमाऊंट संस्थेच्या ऑडिट कालावधीमध्ये किंवा 31 मार्चला त्या वर्षाच्या अखेरीस संस्थेच्या नोटीस बोर्डवर लावून त्याच्यावर सभासदांच्या हरकती मागवणं गरजेचं असतं. कारण ज्यावेळी काही एखाद्या सभासदाला त्याची अमाऊंट काय आहे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तो समोरून येऊ शकत नाही लिटिगेशनसाठी किंवा काही त्याच्या तक्रारीसाठी. त्यामुळं संस्थेने अशा डिफॉल्टर्स ऑडिटच्या अगोदर नोटीस बोर्डवर समोरच्या पार्टीकडून त्यांच्या हरकती मागवणे गरजेचं आहे. आणि ह्या 81 मध्ये तुमच्या क्रिएटेड होतात. 81 मध्ये काय तुमची ऑडिटरने त्या बॅलन्स शीटवर किंवा
डिफॉल्टर लिस्टवर स्टॅम्प मारलेला असतो, म्हणजे ती आउटस्टँडिंग ड्यूज झाली. एकदा ड्यूज झालेली अमाऊंट रिव्हर्स करण्याचे अधिकार किंवा इंटरेस्ट माफ करण्याचे अधिकार हे मॅनेजिंग कमिटीला कुठल्याही परिस्थितीत उपलब्ध नसतात. अशा रकमा प्रामुख्याने अॅन्युअल जनरलमध्ये चर्चा होऊन त्याच्यावर विचार केला जाऊ शकतो, जर त्यामध्ये खरोखर टेक्निकल काही मिस्टेक झालेले आहेत तर अशा अमाऊंट इंटरेस्ट माफ करण्याचे प्रोव्हिजन आपल्या कायद्यामध्ये नाही आहे. त्यासाठी रितसर जे जवळील आपलं सहनिबंध किंवा डीडीआर विभाग आहे त्यांच्याशी आपण चर्चा करणं गरजेचं आहे. आता 101 ची प्रक्रिया चालू झाल्यानंतर आपल्याला एक महत्वाचा मुद्दा येतो की सुरुवात करायची कुठून. आता ह्या बेसिक तुम्ही पालन केलेलं आहे, तुमच्या बिलं गेलेत, डिमांड गेलेत, ह्या सर्व झाल्यानंतर हा विषय तुमच्या वार्षिक किंवा स्पेशल जनरलमध्ये आला पाहिजे. त्याच्यामध्ये ह्या विषयावर चर्चा झाली पाहिजे, त्याच्यामध्ये रिझोल्युशन पास केलं झालं पाहिजे की कायद्यातील जे कलम आहे 101चं किंवा 154B29चं याच्यानुसार नोटिसेस पाठवून त्याची केस सहनिबंधकांना रिकव्हरी सर्टिफिकेटसाठी पाठवली पाहिजे. तर ह्या गोष्टी आम्ही का बोलतो, कारण का ह्याच्यामध्ये काही खर्च अपेक्षित असतो आणि ज्यावेळी काही खर्च करण्याची प्रोव्हिजन येते त्यावेळी आपल्याला वार्षिक सर्वसाधारण म्हणजे सर्व सभासदांची परवानगी घेणं गरजेचं असतं. मुद्दा 1, आपल्याला आता सर्वांना माहिती आहे कलम 91 ते 101 ही सर्व न्यायनिर्णय प्रक्रिया आहे, म्हणजे कायदे न्यायालयीन आपण म्हणू शकतो, ही न्यायालयीन प्रक्रिया आहे. मग ह्याच्यामध्ये सहनिबंधक पण काही सेक्शन मध्ये क्रिएटेड होतात आणि काही कोऑपरेटिव्ह कोर्ट किंवा सिव्हिल कोर्ट हे क्रिएटेड होतात. 91 ते 101 हे सगळं आपले न्यायालयीन प्रक्रिया म्हणून समजले जाते. म्हणजे आपल्याकडे आता काय 2 मार्ग उपलब्ध झाले, न्यायालयीन पण आलं आणि सहनिबंधक किंवा डीडीआर हे आपल्याकडे 2 न्यायालय आहेत. तर आपण ह्याच्याबाबत सेक्शन 91 प्रमाणे कोऑपरेटिव्ह कोर्टाला पण अपील करू शकता रिकव्हरी सर्टिफिकेटसाठी, किंवा कलम 101 प्रमाणे किंवा आत्ताच्या 100B29 प्रमाणे तुमच्या इथं सहनिबंधक किंवा डीडीआर ऑफिस, रजिस्ट्रार ऑफिस जे पण असेल अधिकृत त्यांच्याकडे तुम्ही रितसर फाईल करणं गरजेचं आहे. आता हा मुद्दा झाला की तुम्ही सर्टिफिकेटसाठी ज्यावेळी अप्लाय करता त्यावेळी तुमच्या सर्टिफिकेटच्या ऍप्लिकेशन जे करता त्याच्यामध्ये सर्व गोष्टींच्या बाबी असणं गरजेचं आहे. म्हणजे मी म्हणतो की जर तुम्ही याच्यामध्ये काही पेपर्सवर अटॅचमेंट नाहीत, प्रॉपर एक्झिबिट लावलेले नाहीत, स्टॅम्पिंग केलेले नाही आहेत, कोड फीज लावलेले नाही आहेत, जी काही डिफॉल्टर्स अमाऊंट आहेत त्याच्यावर प्रमाणित सर्टिफाईड ऑडिटर म्हणा किंवा चार्टर्ड अकाउंटंट, प्रामुख्याने सहनिबंधक हे चार्टर्ड अकाउंटंट कडून व्हेरीफाय करून अकाउंट्स मागतात, कारण का ती अमाऊंट आलेली आहे, त्याचं कॅल्क्युलेशन प्रॉपर झालेलं आहे, त्याच्यावर इंटरेस्ट प्रॉपर लावलेला आहे, त्याच्या टोटलिंग्स बरोबर झालेले आहेत, याची सर्व बाजूने उजळणी करण्यासाठी सहनिबंधक किंवा डीडीआर हे प्रामुख्याने अशा सर्व स्टेटमेंट्सवर प्रमाणित करण्यास सांगितलं जातं. त्यामुळं ज्यावेळी तुम्ही ऍप्लिकेशन 101 खाली कराल त्यावेळी प्रामुख्याने तुम्हाला चार्टर्ड अकाउंटंटची त्याच्यावर स्टॅम्प आणि त्यांचं सही हे करून सबमिट करणे उचित आहे. आता ज्यावेळी तुम्ही ऍप्लिकेशन करता त्यावेळी त्या ऍप्लिकेशनचं स्पेसिफाईड उपविधी आपल्या कायद्यामधील तरतुदीचं फॉर्मॅट क्रिएट केलेलं आहे, त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते ऍप्लिकेशन करायचं आहे. ह्या ऍप्लिकेशनमध्ये तुम्ही आधी संस्थेनी काय काय गोष्टी केल्या पाहिजेत त्याचा सगळा उल्लेख असतो, त्याच्या कॉपीज असतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीला तुम्ही डिफॉल्टर केल्यानंतर त्यांना संस्थेच्या वतीनं मॅक्झिमम 3 नोटीस तुम्ही सर्व केले पाहिजेत. 3 नोटीस तुमच्या त्या सभासदाला मिळो किंवा त्याची पोच पावती झाल्यानंतर संस्थेचं कार्य तिथे संपतं. जे काही तुम्ही ह्या कामासाठी थर्ड पार्टी ऍडव्होकेट किंवा एखादी व्यक्ती अपॉइंटमेंट केला असेल तर त्यांच्याकडून एक नोटीस जातं की शेवटचा चान्स म्हणून की ह्या गोष्टीबाबत एकदा कोर्टामध्ये गेल्यानंतर काही उणिवा राहू नयेत किंवा काही चान्स राहू नयेत म्हणून तुमचे जे काही अपॉइंटमेंट ऍडव्होकेट्स आहेत त्याच्या वतीनं
त्या डिफॉल्टर मेंबरला एक नोटीस पाठवलं जातं आणि त्याच्यावर त्याच्या हरकती घेतल्या जातात. जर त्यांनी त्या 15 दिवसात नाही घेतल्या तर तुमची केस त्या सहनिबंध किंवा डीडीआर मध्ये जमा होती, सबमिटेड होती. एकदा तुमची केस कोर्टामध्ये किंवा सहनिबंध कार्यालयामध्ये जमा झाली की त्याच्यावर सर्व डॉक्युमेंटचा व्हेरीफाय करून, आता तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करताना तुम्हाला काही कोर्ट फीज भरावे लागतात. ते जर भरलं नसेल तर तुमचं ऍप्लिकेशन रद्द होतं. त्यामुळं तुम्ही ह्याच्यामध्ये प्रामुख्याने कोर्ट फीज भरणं गरजेचं असतं. आता कोर्ट फी मध्ये पण काय आहे की कुठलंही ऍप्लिकेशन केला तर तुम्हाला कमीत कमी 500 रुपयाचं आरबीआयचं चलन भरणं कंपल्सरी आहे. म्हणजे तुमचं कुठलंही ऍप्लिकेशन केलं की आरबीआयचं किंवा एसबीआय मध्ये 500 रुपयाचं तुमचं चलन भरलं जातं. हा एक बेसिक झाला. याच्यात अमाऊंटचा काही कन्सर्न नसतो. स्ट्रेट वे 500 रुपयाची तुमची चलन भरली जाते. नंतर दुसरी प्रोसेस काय होती की तुमची काय जी डिफॉल्टर अमाऊंट आहे, रिकव्हरी अमाऊंट आहे, त्याच्यावर कोर्ट फी लावणं गरजेचं आहे. आता कोर्ट फी कशी आहे की कोर्ट फी मध्ये प्रामुख्याने तुमचं जर 1 लाखापर्यंत ड्यूज आहे, डिफॉल्टरची अमाऊंट 1 लाख आहे, तर सर्वसाधारण तुम्हाला 2,000 रुपयाची कोर्ट फी लावायला सांगितली जाते. आता तुम्ही म्हणाल 50,000 असेल तर ह्याच्यातली कमी होऊ शकते का? नाही. तुमची 1 लाख जोपर्यंत अमाऊंट होत नाही तोपर्यंत तुम्हाला 2,000 रुपयाचं तुम्हाला कोर्ट फी लावावी लागते. उदाहरणाखातर मी सांगितलं 25,000 जरी असेल तुमची आउटस्टँडिंग किंवा डिफॉल्टर अमाऊंट तरी तुम्हाला 2,000च भरावं लागतं. हा, आता हा स्लॅब तुमचा चेंज कधी होतो? जर तुमची अमाऊंट 1 लाख ते 5 लाख असेल तर तुम्हाला त्या अमाऊंटवर 1% तुमचा कोर्ट फी भरावा लागतो. म्हणजे प्रमत क्रिएटेड होतं की तुमचं समजा 1,90,000 असेल तर तुम्हाला 1% त्याची कोर्ट फी 1,900 रुपये भरावी लागते. म्हणजे इथं तुमची अमाऊंटवर स्पेसिफाईड झाली जाते. आता ह्याच्यामध्ये उदाहरणात सांगतो की आता तुमची समजा 1,90,000 आउटस्टँडिंग आहे, तर 1,90,000 आउटस्टँडिंग मध्ये पहिली जी 1 लाख आहे त्याच्यावर तुमची 2,000ची कोर्ट फी भरावीच लागते. आता उरली 90,000, कारण का पहिल्या प्रमाणात 1% नाही ती लागत. तुम्ही म्हणाल की आता सर माझे तर 1 ते 5 लाखाच्या बकेटमध्ये येते अमाऊंट, तर तुमची जरी त्या बकेटमध्ये असेल तरी तुम्ही पहिलं बकेट कंप्लीट करून मग दुसऱ्या बकेटमध्ये तुम्हाला जाणं त्याच्यामध्ये बंधनकारक आहे. म्हणजे तुमची पहिली अमाऊंट जी 1 लाख आहे त्या अमाऊंटवर तुमचं 2,000 रुपयाचं कोर्ट फीचं चलन लागेल. त्याच्यानंतर जी दुसरी अमाऊंट आहे 90,000 त्याच्यावर तुमची 1% म्हणजेच 9,000 रुपये त्याच्यावर त्याचा कोर्ट फी लागू शकेल. म्हणजे हा एक तुम्हाला प्रॅक्टिकल अनुभव यावा म्हणून ही अमाऊंट मी बायफ्रिकेशन केलं. समजा ती 4 लाख असेल तर पहिली 1 लाखाची तुम्हाला 2,000 भरायला लागेल आणि पुढच्या 3 लाखावर तुम्हाला 1% भरायला लागेल. आता ही जर अमाऊंट तुमची 5 लाख ते 5 लाखाच्या वरती झाली, म्हणजे 25 लाख असेल, 50 लाख असो किंवा 7 लाख असो, एकदा 5 लाखाचा तुमचा बकेट चेंज झाला की तुमची 0.75% असते. ही 1% किंवा आता ही तुम्ही 5 लाखामध्ये आले की 0.75% तुम्हाला कोर्ट फी कॅल्क्युलेशनवर भरावी लागते. परत हाच बकेटचा फॉर्म्युला असतो. पहिला 1 लाखापर्यंत तुम्हाला 2,000, 1 ते 5 लाखापर्यंत तुम्हाला 1% आणि त्या 5 लाखाच्या पुढचं जे बकेट जाईल त्याच्यासाठी तुम्हाला 0.75% प्रमाणे तुमची कोर्ट फी तुम्हाला भरावी लागेल. तर हे तुम्ही भरणं त्या ऍप्लिकेशन सोबत उचित आहे, कारण का जर तुमची केस तिथेच रिजेक्ट झाली तर तुम्ही पुढे सक्सेस होऊ शकत नाही. आता 101 ची प्रक्रिया खूप सोपी आहे, पण ह्या सर्व कायद्यांचं किंवा कागदपत्रांचं किंवा तुमच्या उपविधीचं जर पालन केलं असेल तर तुमच्यासाठी सोपी आहे. नाहीतर ही परत तुमच्यासाठी रिजेक्ट केस होऊन किंवा इतर काही प्रकार होऊन ती थांबू शकते तुमची फाईल.
आता 154B आलेला आहे 29च्या प्रोव्हिजनमध्ये कायद्यातील. तर 29 मध्ये ह्या एनी अमाऊंट केल्यामुळं खूप मोठा सोसायटीला हा एक सहकार्य झालेला आहे. पहिलं मेंटेनन्ससाठीच फक्त करू शकत होतो, आता तुम्ही एनी अमाऊंटसाठी तुम्ही 101 ची प्रोसेस करू शकता किंवा 154B ची प्रोसेस करू शकता. आता आणि परत एक मुद्दा महत्वाचा राहतो की ही सर्व कोर्ट केले ह्याचा खर्च देणार कोण. तर मी सर्व सभासदांना किंवा मेंबर्सना विनंती करतो की ह्या सर्व प्रक्रियासाठी जो कोणी तुम्ही कन्सर्न्स क्रिएटेड कराल ती सर्व खर्च तुम्हाला संस्थेच्या अकाउंटमधून सुरुवातीला पे करणं गरजेचं आहे. कारण का तर ह्यासाठी जो कोणी तुम्ही वकील किंवा पर्सन ऑथोराइज करताय तो तुमच्या इनिशिएटिव्ह केसमध्ये तुमच्याकडून पैसे घेऊन ती केस किंवा प्रोसिडिंग करेल. हा जो काही खर्च झालेला आहे नक्की तुम्ही हा खर्च त्या मेंबरच्या अकाउंटला डेबिट करू शकताय, पण ह्यावर काही निर्बंध आहेत. समजा तुम्ही 1 लाखाच्या वसुलीसाठी 25,000 किंवा 50,000 खर्च केला असेल तर निबंधक कार्यालयात ती अमाऊंट कन्सिडरेशन होत नाही. ह्याच्यामध्ये ठराविक अमाऊंट सहनिबंधकांच्या फॉर्म्युलाज प्रमाणे त्यांच्या सद्सद्विवेक बुद्धी किंवा त्यांच्या अधिकाराप्रमाणे जेवढी उचित असेल तेवढी कन्सिडरेशन होती. म्हणजे 1 लाख तुमची डिफॉल्टर आहे आणि तुम्ही वकिलांचा खर्च म्हणून 25,000 लिहिलाय आणि 1,25,000चं ऍप्लिकेशन केलाय रिकव्हरीसाठी, तर तेवढं न होता ते 1,10,000 होईल, 1,15,000 होईल, 1,25,000 पण होऊ शकतं. पण ते सर्व तुम्ही त्याच्यासोबत लावलेल्या कागदपत्रांनी त्याच्या इतर गोष्टीवर अवलंबून आहे आणि त्या सहनिबंधक किंवा डीडीआरच्या वर ते टोटली अवलंबून आहे. आता मला परत काही लोकांना ह्याच्यावर तक्रार आहेत की आम्हाला सर्टिफिकेट भेटल्यानंतर काय करायचं. म्हणजे असं नाही की तुम्ही रजिस्टरना कोर्ट फाईल केली आहे 101 ची किंवा 154B ची, म्हणजे सहनिबंधक किंवा डीडीआर तुम्हाला ती अमाऊंट स्वतःहून वसुली करून दिली जात नाही. तर ह्यासाठी परत तुम्हाला जे काही सर्टिफिकेट मिळवलं जातं केसेस क्रिएट कंप्लीट झाल्यानंतर, हिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर, त्या सर्टिफिकेटला रिकव्हरी सर्टिफिकेट आपण बोलतो त्याला, असं सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामधील जे गृहनिर्माण संस्थेचं फेडरेशन आहे अशा फेडरेशनला ते सर्टिफिकेट देणं बंधनकारक आहे आणि त्यांच्या पॅनलवर असलेल्या वसुली अधिकाऱ्यामार्फत अशा सर्व रकमा वसूल करणं गरजेचं आहे. म्हणजे परत तुमच्यासाठी सांगतो की सहनिबंधक किंवा डीडीआर फक्त तुम्हाला सर्टिफिकेट, रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू करणार, ती वसुली करून देणार नाहीत. आता सर्टिफिकेटचं इतकं व्हॅल्यू का आहे, तर मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की एकदा सहनिबंधक कार्यालय किंवा डीडीआर मधून सर्टिफिकेट गेल्यानंतर त्या सर्टिफिकेटला ऑथेंटिकेशन किंवा आपण म्हणतो एक व्हॅलिडिटी असतं. म्हणजे ती अमाऊंट वसुली योग्य असती. आपण म्हणतो जमिनीची जी जिल्हाधिकाऱ्यांना वसुलीचे अधिकार असतात तशा प्रकारचे ह्या सर्टिफिकेटवर वसुली अधिकाऱ्यांचं कार्य क्रिएट होतं. ह्या अमाऊंटवर परत डिस्प्यूट क्रिएट होत नाही जोपर्यंत त्याला त्या 60 डेज मध्ये वरील अपिलेट न्यायालयात त्याची दाद मागितली जात नाही. म्हणजे एक्झाम्पलसाठी मी सांगतो की तुम्हाला 31 मार्च 2020 रोजी जर तुम्हाला रिकव्हरी सर्टिफिकेट डीडीआर किंवा जॉईंट रजिस्टर कडून मिळालं की तुम्ही आणि एप्रिल आणि मे ह्या 2 कालावधीमध्ये पीडित आहे, बाधित आहे अशा व्यक्तीनं सहनिबंधकांच्या विरोधाच्या आदेशात, त्या सर्टिफिकेटच्या आदेशाच्या विरोधात वरती अपील केलं बंधनकारक आहे. जर तो अपील केलं नाही तर त्याला पुढे मुदत मिळत नाही. पण ज्यावेळी अशी व्यक्ती वरती अपील करण्यासाठी जाते त्यावेळी कायद्यात आपल्या प्रोव्हिजन आहे 154B मध्ये की असे अपील करण्यापूर्वी ही अमाऊंट जी पण काही ड्यूज सर्टिफिकेट प्रमाणपत्र मिळालेलं आहे
त्याच्या 50% अर्धी अमाऊंट संस्थेकडे जमा करणं बंद आहे. तर ह्याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपल्याला ती सर्टिफिकेटची 50% जोपर्यंत संस्थेकडे जमा होत नाही तोपर्यंत त्याला वरती अपील होऊ शकत नाही. म्हणजे जे काही सर्टिफिकेट मिळालेलं आहे ह्याची खूप ह्याच्यात तथ्य असतं किंवा एक सरकारी फायनल डॉक्युमेंट असतं. ह्याची 50% भरल्यानंतरच त्याच्यावर दाद मागितली जाऊ शकते. म्हणजे ह्याच्यामध्ये मोस्टली दरवाजे बंद होतात, खूप कमी प्रमाणात दरवाजे उपलब्ध असतात न्यायालयाची. आता एवढी सर्व प्रक्रिया केली म्हणजे तुमची ड्यूज क्लिअर नाही झाली किंवा कलेक्ट नाही झाली. हे सर्टिफिकेट तुम्ही फेडरेशनला दिला. आता तुमचं जे फेडरेशन आहे जवळ ते फेडरेशन त्या सर्टिफिकेट बेसिसवर त्यांच्या पॅनलवर अधिकृत असलेले वसुली अधिकारी म्हणून एक त्यांची नियुक्ती केली जाते. आता ह्या वसुली अधिकाऱ्याचे इतके अधिकार असतात की ती तुमची जी काही त्या व्यक्तीची संपत्ती असेल ती विकण्याचे संपूर्ण अधिकार त्याच्याकडे प्राप्त होतात. म्हणून ह्या सर्टिफिकेटवर कोणत्याही प्रकारचे त्या कालावधी संपल्यानंतर डिस्प्यूट क्रिएट होत नाही. अशी रक्कम 50% भरल्याशिवाय कुठल्याही दाद मागता येत नाही. अशा सर्टिफिकेटवर तुमच्या योग्य फेडरेशनकडून एकदा दाद मागितल्यानंतर ते फेडरेशनतर्फे जे नियुक्त झालेले वसुली अधिकारी आहेत ते जिल्हाधिकाऱ्याप्रमाणे किंवा जमीन वसुली प्रक्रियाप्रमाणे ते त्यांच्या जे चल अचल दोन्ही जेवढी अमाऊंट आपली ड्यूज आहे तो कलेक्शन होत नाही तोपर्यंत त्यांच्या नावाच्या सर्व संपत्तीच ज्या काय ठराविक 3 वस्तू सोडून सर्व संपत्तीच विकू शकतात. ठराविक वस्तू सोडून ह्यासाठी मी बोललो की त्यांचं जे दैनंदिन काही कपडे आहेत किंवा त्यांचे शेतकरी असेल किंवा एखादा कारागीर असेल तर त्यांची जे काही अवजार आहेत किंवा त्यांची जी काय जेवण करण्याचे किंवा त्यांना दैनंदिन गोष्टीतला लागणारी काही भांडी आहेत अशा गोष्टी फक्त ते वसुली अधिकारी विकू शकत नाहीत. ह्या व्यतिरिक्त ज्या काही आहेत वस्तूच चल अचल दोन्ही म्हणजे काही फिक्स वस्तू आहेत, समजा एकदा शेत आहे घर आहे अशा ह्या फिक्स वस्तू सुद्धा विकू शकतात. आणि तुमची टीव्ही आहे गाडी आहे मोबाईल आहे ह्या सुद्धा गोष्टी ती वसुली अधिकारी तुमच्या विकून किंवा लिलाव करून त्या माध्यमातून आलेले पैसे त्या संस्थेला देऊ शकतात. म्हणजे याच्यामध्ये वसुली अधिकाऱ्याचं खूप मोठं कार्य असतं. त्या वसुली अधिकाऱ्यानं ही कायद्याचे पालन करून प्रक्रिया केली पाहिजेत. त्यांना प्रॉपर नोटिसेस लिलावाची प्रक्रिया ह्या सर्व गोष्टी करण्याच्या त्याच्यावर जबाबदारी असतात. हे सर्व करत असताना कायद्याचे कुठे उल्लंघन होणार नाही याची ही पूर्तता किंवा खबरदारी बाळगविणे गरजेचे असते. ह्या सर्व वसुलीच्या प्रक्रियेमध्ये खूप काळ जातो, खूप टाइम जातो, म्हणून संस्था प्रामुख्याने ह्याच्यावर प्रक्रिया करत नाहीत. काही तर अशा केसेस आहेत की प्रक्रिया केलेली आहे पण फेडरेशनकडे वसुली अधिकारी नाहीत त्यामुळं त्या प्रक्रिया किंवा ते सर्टिफिकेटची पुढची पूर्तता होत नाही. तर मी सांगू इच्छितो की आपण एक नवी मुंबईमध्ये ह्याबाबत 2019 साली मी महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून वसुली अधिकाऱ्यांच्यासाठी प्रशिक्षणाचा 3 दिवसाचा कार्यक्रम ठेवला होता. आणि त्याच्यामधून जे काही वसुली अधिकारी ट्रेनिंग घेतलेले आहेत अशा लोकांच्या मधून आपल्या नवी मुंबई हाऊसिंग फेडरेशनवर 7 लोकांची आपले माननीय डॉक्टर केदारे जाधव सहनिबंधक यांच्या आदेशान्वये ती 6 लोकांच्या पॅनल नवी मुंबई हाऊसिंग फेडरेशनला बनवलेला आहे. आता त्यांच्या माध्यमातून वसुलीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. जी काही गेली 10-15 वर्ष स्थगित होती ती आता वसुलीची प्रक्रिया करण्यासाठी योग्य असे अधिकार आपल्या नवी मुंबईला प्राप्त झालेले आहेत. ह्या सर्व प्रक्रियेमध्ये संस्थेला काही त्रास क्रिएट होतो, आर्थिक नुकसान होतं, कॅश फ्लो फंड खेळणं थोडं मुश्किल होतं. तरीही
ह्या गोष्टी अपेक्षित आहेत, म्हणून ह्या कायद्याच्या सर्व तरतुदी आहेत. तर मी माझ्या ह्या सर्व जे काही आज सभासद, ऑडिटर्स, मॅनेजर्स, अकाउंटंट व इतर व्यक्ती माझा हा व्हिडिओ बघत आहेत, त्यांना मी या माझ्या आजच्या व्हिडिओसाठी आपण ऐकल्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. मी माझा काही लोकांनी नंबर मागितलेला आहे. मी आपल्याला माझं नाव ॲडव्होकेट चंद्रकांत निकम, माझं कार्यालय सीऊड, नवी मुंबई, सेक्टर 23 इथे आहे. माझा मोबाईल नंबर 9969420969. माझा ईमेल आहे advnikam1@redipmail.com. या बाबतीत कायद्यातील तरतुदीचं व दैनंदिन प्रक्रिया करताना येणाऱ्या गोष्टींचं मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वजण हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा धन्यवाद आहे.